यानंतर पाहूयात पुढारी न्यूजचा खास कार्यक्रम महाराष्ट्र नेक्स्ट। नमस्कार, मी स्नेहा। आपण पाहताय पुढारी न्यूज। आमच्या महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। या कार्यक्रमामध्ये आपण या आठवड्याभरातल्या राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलाय, तो म्हणजे कर्जमाफीचा। कर्जमाफी हा राजकीय विषय नाहीये, तर शेतकऱ्यांना आधार देण्याचं एक महत्त्वाचं प्रावधान आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। राज्य शासनाने 36,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीला मंजुरी दिली आहे, तर सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे। सर्वात जास्त बेनिफिशियरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने आतापर्यंत 300हून अधिक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। तर 35 लाख घरं उभारण्याचं उद्दिष्ट, क्लस्टर पुनर्विकास आणि विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर सारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यामध्ये राबवण्यात येत आहेत। गृहनिर्माण, ग्रामीण पाणी पुरवठा तसंच रस्ते, उद्योग, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांवर शासनाचा विशेष भर आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या अंतर्गत 1445.97 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं। तर दक्षिण भारताची काशी म्हणून ओळख असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकसित करण्यात येणार आहे। या विकास आराखड्याच्या माध्यमातून भाविकांसाठी पुढील 100 वर्षांमध्ये सेवा करता येईल असं व्यापक काम शासनाने हाती घेतलं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्य सरकारने योग्य नियोजन केलेलं आहे आणि एसटी महामंडळ सुद्धा यासाठी सज्ज ठेवण्यात आलंय। भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी राज्यभरातून तब्बल 5,500 विशेष बस गाड्यांचं नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास त्या गावातूनच थेट पंढरपूरसाठी विशेष बस गाडी उपलब्ध करून दिली जाणार आहे। हे विशेष आणि त्यामुळे वारकऱ्यांना प्रवासाची मोठी सुविधा सुद्धा उपलब्ध होणार। पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार आणि साखर उद्योगासाठी मोठी आर्थिक चालना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रासाठी तब्बल 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली आहे। याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प, तर पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। तर या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे, असं नमूद सुद्धा केलं। ठाणे जिल्ह्याच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्यापासून ते धोकादायक पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटपर्यंत विविध कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। तर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC आणि MMRDA यांनी एकत्रितपणे समन्वय साधून कामांना गती द्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलंय। तर महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल जागतिक स्तरावर घेतली जाते। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिला शेतकऱ्यांच्या हक्क आणि सन्मानासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं। युनोने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। तर यासोबतच महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबतोय। पुन्हा भेटणार आहोत काही नवीन घडामोडींच्या आढाव्यासह। तोपर्यंत पाहत रहा पुढारी न्यूज। नमस्कार।